राम कृष्ण Mahamadeva Parama
Sa
एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. थोडा इको कमी करा थोडा. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगी. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथी. भाग्य तरी नोहे तन पुत्र दारा निकट वास बरा संतापायी. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे. तुका म्हणे हेची करावी मिरासी. तुका म्हणे हेची करावी मिरासी. बळी संतापाशी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे. विठाल विठाल ज्ञानेश्वर महाराज संत बाळू मामा की. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन निहतं वाने मंडनं मंडनानं. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संदाचिया. त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. ऐसे नमन करुणी सकळा हरि कथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल.
शरण एकनाथा शरण एकनाथा शरण एकनाथा शरण एकनाथा पायी माता ठेविला 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 शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग इच्छेयावत भूताला व जळजीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणारे बोलोबा पुत्र कनकाई कुमार कानाप्रे बंधू वैरागी मूर्ती देहो निवासी महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा संत पर प्रकरणातील संत महात्म्य सांगणारा अभंग प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगावर काही एक बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. गेल्या अनेक दिवसापासून आपल्या या हिवर गावामध्ये श्री संत बाळूमामांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. गेल्या अनेक दिवसापासून बाळूमामा ह्या आपल्या हिवर गावामध्ये आहे. खऱ्या अर्थाने बघायला गेलं ते हे आपल्या सर्वांचं फार मोठं भाग्य आहे. त्याच्यामुळे आज अभंग जो घेतला आहे ना तो त्याच्यासाठीच घेतला. कारण संत कुठे येतात माहिती का? संत कोणत्या गावामध्ये येतात? ज्या गावाचं पूर्वपुण्य असेल, ज्या व्यक्तीचं पूर्वपुण्य असेल, अनंत जन्मीचं पुण्य ज्या गावाचं असेल, ज्या कुळाचं असेल, ज्या लोकांचं असेल, त्या लोकांमध्ये त्या गावांमध्ये श्री संत बाळूमामा येत असतात महाराज. म्हणून अभंग जो घेतला आहे, पूर्वपुण्य जरी होती सानुकूलाने अंतराय मुळून उपजते. ते पूर्वपुण्य असेल तरच असे संत आपल्या गावामध्ये येत असतात. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं भाग्य फार मोठं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून आपलं हे गाव फार मोठं भाग्यवान आहे, पुनीत झालेलं आहे. श्री संत बाळूमामांचं आगमन आपल्या गावामध्ये अनेक दिवसापासून झालंय. खऱ्या अर्थाने ही सेवा आपल्या हातून घडत आहे, हे फार मोठं भाग्य आहे. बाळूमामा नेहमी सांगायचे आपल्या शिष्यमंडळींना, अरे मी जरी नसलो ना, परंतु माझ्या मेंढ्यांची जरी सेवा केली, मेंढ्या राखणाऱ्यांची जरी सेवा केली तरी माझी सेवी घडल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून तुम्ही काहीच नका करू महाराज, वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. फक्त ह्या मेंढ्यांची सेवा करा. मेंढ्या जे राखतात त्यांची सेवा जरी केली तरी बाळूमामाची सेवा घडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थाने द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आणि आजचा जो पावन पर्व काळ आहे तो आहे गुरुपौर्णिमेचा. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहेत. संत श्री बाळूमामांच्या या प्रांगणामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा सर्वांच्या आयोजनाने, नियोजनाने, सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली, ज्यांच्यामार्फत आली असे आमचे परमादरणीय परमश्रद्धेय श्री अण्णा महाराज ढेपले तसेच सानप महाराज या दोन्ही महात्म्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. दोन्ही महात्म्यांच्या चरणी वंदन करतो, श्री संत बाळूमामांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेष संत संगी. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपसे तेथे.
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात, अरे बाबांनो, जिथं जातो तिथं आपल्यासोबत आपलं कपाळ येत असतं. कपाळ म्हणजे मावशी शरीराचा भाग का? शरीराचा भाग का? हो, शरीराचा भाग आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांना शरीराचा भाग सांगायचा नाही, तर काय सांगायचं? जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचंय कपाळ म्हणजे नशीब, प्रारब्ध. बघा तुम्ही, आपल्या गावामध्ये अनेक लोक असतात, अनेक लोक असतात. काही लोक एवढे कष्ट करतात, अपार कष्ट करतात, रात्राचा दिवस आणि दिवसाची रात्र करतात, तरी त्यांच्या वाट्याला काही मिळत नाही. पण काही लोक आराम करतात, निवांत राहतात, 11-11 वाजेपर्यंत झोपा काढतात, तरी त्यांच्याकडे गडगंज संपत्ती, तरी श्रीमंत का हो? का असं? कारण त्यांचं प्रारब्ध, त्यांचं कपाळ हे चांगलं आहे. कपाळ म्हणजे काय? तुमचं नशीब, प्रारब्ध, बरोबर की नाही? याला कपाळ म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुमच्या सोबत तुमचं कपाळ येणार आहे. कपाळ म्हणजे तुमचं नशीब. आणि जगाच्या पाठीवर नशीब कोणीही बदलू शकत नाही, तुमचं प्रारब्ध कोणीही बदलू शकत नाही. महाराज श्रीमंत श्री ज्ञानोबाराय सांगतात, काल लाटीचे लिहिले न मोडो जाता काही केले, काळे गोरेपण दुतले फिटवणे दे. जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही तुमचं प्रारब्ध बदलू शकत नाही, तुमचं अदृश्य बदलू शकत नाही, तुमचं नशीब बदलू शकत नाही. विठ्ठल कारण एकदा काय झालं, राजा रावणाची कथा तुम्हाला माहितीच असेल, बरोबर की नाही? राजा रावणाला मुलगी झाली, मुलगी झाल्यानंतर त्या ठिकाणी सटवी त्यांचं नशीब लिहिण्यासाठी आली. त्या मुलीचं नशीब लिहिण्यासाठी आल्यानंतर रावण त्या ठिकाणी दारात उभा होता, आणि तेवढ्यात उभा असताना ती सटवी त्या ठिकाणी आली आणि रावणाने पकडला. ग सटवी, पुढे चाललेस? त्यावेळेस सटवीने सांगितलं, अरे राजा रावणा, तुझ्या मुलीचं भविष्य लिहिण्यासाठी मी चालले, परंतु एक अट आहे, तुला ते भविष्य पहिलं मला सांगावं लागेल, तरच मी तुला आज सोडेल. परंतु सटवीने सांगितलं, रावणा, अरे ते मला सुद्धा सांगता येणार नाही, बरोबर की नाही? ते मला सुद्धा सांगता येणार नाही. अरे ते कोणाच्या हातात आहे? तर ते ब्रह्मदेवाच्या हातामध्ये आहे. ते ब्रह्मदेवाच्या हातामध्ये आहे. ब्रह्मदेवाला जाऊन विचार, ब्रह्मदेव तुला सांगेल. असं सांगितल्यानंतर रावणाने ब्रह्मदेवाला आवाज दिला. ब्रह्मदेवाला आवाज दिल्यानंतर ब्रह्मदेव त्या ठिकाणी उपस्थित झाले. उपस्थित झाल्यानंतर रावणाने प्रश्न केला, अरे ब्रह्मदेवा, माझ्या मुलीचं भविष्य काय लिहिणार आहे ते पहिलं तू सांग, मग त्या ठिकाणी ते भविष्य तू त्या ठिकाणी लिही. असं सांगितल्यानंतर ब्रह्मदेव सांगायला लागले, अरे रावणा, हे सांगता येणार नाही. त्यावेळेस रावणाने धमकी दिली, आणि धमकी दिल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगावं लागलं, अरे तुझ्या मुलीचं भविष्य लिहिण्यात आलेलं आहे की तुझी जी मुलगी आहे ना, तिचं जे लग्न होणार आहे ते तुझ्या दारामध्ये जो याचक आहे, जो घोडा धुतो, घोडाची चाकरी करतो, त्याच्या मुलासंग तुझ्या मुलीचं लग्न होणार आहे. असं सांगितल्यानंतर रावण चिडला, अरे ब्रह्मदेवा, काय सांगतोस? खरं आहे. त्यावेळेस रावणाने एक युक्ती केली. युक्ती केल्यानंतर त्या घोडा धुणारा त्या व्यक्तीला बोलवलं, आणि व्यक्तीला बोलवल्यानंतर त्याला सांगितलं, अरे बाबा, तुला मुलगा आहे का? तो म्हणे, हो, मला एक मुलगा आहे. बोलून आण. त्या मुलाला बोलवलं. त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचा बोट कापला, आणि बोट कापल्यानंतर आपल्या सैनिकांना सांगितलं, बाबा न, याला कुठं तरी पुरून द्या, याला मारून टाका. सैनिकांनी त्या मुलाला उचललं, डोंगरामध्ये नेलं आणि त्याला मारणार. पण त्याचा सुंदर असा चेहरा बघितल्यानंतर त्या सैनिकांना दया आली. दया आल्यानंतर त्यांनी त्या मुलाला काही केलं, डाव्या पायाचा अंगठा कापला आणि त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर तो पुढे काही दिवसांनी पुढे त्या नदीमधून जाऊ लागला. पुढे एका राज्यामध्ये त्या ठिकाणी तेथील राजा वारलेला होता, मेलेला होता. आणि त्या गावची परंपरा होती की हत्तीच्या सोंडेमध्ये हार द्यायचा, त्या ठिकाणी माळ द्यायची, आणि ती माळ हत्ती ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये घालेल तो व्यक्ती तेथील राजा होईल. हा चालत चालत त्या गावामध्ये गेला, आणि तिथे गेल्यानंतर योगायोगाने त्या हत्तीने जी माळ धरली ना, ती या व्यक्तीच्या, या मुलाच्या गळ्यामध्ये घातली. आणि या मुलाच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर हा तेथील राजा झाला.
कालांतराने याने सुजलाम सुफलाम असं राज्य केलं आणि राज्य केल्यानंतर त्याची कीर्ती रावणापर्यंत पोहोचली. रावणापर्यंत पोहोचल्यानंतर रावणाने सांगितलं, विचार केला, अरे मुलगी द्यायची तर अशा राजाला द्यायची. असा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी जमलं, लग्न वगैरे झाले. लग्न झाल्यानंतर रावणाने ब्रह्मदेवाला आवाज दिला आणि ब्रह्मदेवाला खाली बोलवलं आणि सांगितलं, अरे ब्रह्मदेवा, तुझं लिहिलेलं आज मी खोटं ठरवलं, तुझं लिहिलेलं प्रारब्ध मी आज मोडलं. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे रावणा, या जगामध्ये प्रारब्ध मोडणारा किंबहुना प्रारब्ध मिटवणारा अजून पैदा झाला नाही रे बाबा, आणि तू कोण आलास? त्यावेळेस रावणाने सांगितलं, अरे ब्रह्मदेवा, अरे पाय, माझ्या मुलीचं लग्न एका राजाशी झालेलं आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे रावणा, हा जो मुलगा दिसतो ना, हा कोणी दुसरा नाही, दुसरा तिसरा नाही, हा त्या घोडा धुणारा माणसाचाच मुलगा आहे. त्यावेळेस त्याने सैनिकांना बोलवलं आणि सैनिकांना बोलवल्यानंतर सैनिकांना विचारलं, अरे बाबांनो, तुम्हाला मी काही वर्षापूर्वी ज्या मुलाला मारण्यासाठी पाठवलं होतं ना, त्या मुलाचं तुम्ही काय केलं? त्यावेळेस सैनिकांनी खरं खरं सांगितलं, रावणा, अरे तू ज्या मुलाला आम्हाला मारण्यासाठी पाठवलं होतं ना, त्या मुलाचा चेहरा पाहून आम्हाला दया आली. दया आल्यानंतर आम्ही काय केलं, त्या मुलाला सोडून दिलं आणि तोच पुढे जाऊन हा राजा झाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुमचं प्रारब्ध बदलू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. परंतु जे लिहिले प्रारब्धी, जे लिहिले प्रारब्धी, ते नाचके कर्म करी, ते नाचके कर्म करी, होणाऱ्या सारखी बुद्धी कर्म रे खाटरे ना, होणाऱ्या सारखी बुद्धी कर्म रे खाटरे, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार. म्हणून आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे ते जगाच्या पाठीवर कोणीही बदलू शकत नाही. पण एक गोष्ट आहे महाराज, एक गोष्ट आहे ती म्हणजे काय, संतांची संगत. एकदा का तुम्ही संतांच्या संगतीत गेलात, संतांची संगत झाल्यानंतर त्या हरीची कृपा तुमच्यावर होते. आणि एकदा का हरीची कृपा तुमच्यावर झाली की तुमचं प्रारब्ध, तुमचं अदृश्य त्या ठिकाणी बदलल्याशिवाय हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. नाश झाला हरीच्या कृपेने. पण हरीची कृपा केव्हा होत असते, हरीची कृपा केव्हा होत असते, ज्या वेळेस आपण अशा संतांच्या संगतीत जाऊ त्यावेळेस हरी आपल्यावर कृपा करत असतो महाराज.
मामा काही साधे सोपे पुरुष नव्हते महाराज, साधे पुरुष नव्हते, आपल्यासारखे नव्हते महाराज, ते संत पुरुष होते. आणि शास्त्र असं सांगतं, संत तेची देव आणि देव तेची संत, निमित्त त्या प्रतिमा. कारण संतच हे देव आहे आणि देवच संत आहे. म्हणून संत बाळूमामा हे स्वतः देव आहे महाराज, स्वतःच देव आहे. कारण त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 झालेला आहे महाराज. कर्नाटकमध्ये केरळ म्हणून या राज्यामध्ये, केरळमध्ये अकोला या गावामध्ये बाळूमामांचा जन्म झालेला आहे. आणि जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी, कारण संत ही एका जागी बसण्यासाठी येत नाही महाराज, संत ही एका जागी राहण्यासाठी येत नाही, ते कशासाठी येत असतात? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे संत महात्मे या जगामध्ये येत असतात कशासाठी? येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठ, बरोबर की नाही? यासाठी येत असतात, जगाचं कल्याण करण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी येत असतात. जगाचं कल्याण कशामध्ये आहे, जगाने काय केलं पाहिजे यासाठी येत असतात महाराज. म्हणून संत बाळूमामांनी देखील त्या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी हा जन्म घेतला, संत बाळूमामा म्हणून. त्यांनी अनेक कार्य केले महाराज, अनेक लोकांचा उद्धार केला महाराज. ज्या वेळेस बाळूमामा हे लहान होते, लहान असताना त्यांच्या आई वडिलांनी विचार केला की बाळूमामाला कुठंतरी कामाला लावलं पाहिजे, कुठेतरी कामाला लावलं पाहिजे. या हेतूने त्यांनी काय केलं, एका गावामध्ये चंदू नावाचा पाटील होता, आणि चंदू पाटलाकडं बाळूमामाला नेलं. आणि बाळूमामाला नेल्यानंतर त्या ठिकाणी चंदू पाटलाला सांगितलं, चंदू पाटला, अरे तू एक काम कर, काय, आमच्या बाळूला कामाला तरी घ्या तुम्ही. असं सांगितल्यानंतर चंदू पाटलाने विचार केला आणि सांगितलं, ठीक आहे, एक 5-10 दिवस बघू काय काम करतो बाळू हा. असा विचार केल्यानंतर बाळूमामाला त्या ठिकाणी कामाला ठेवून घेतलं. आणि कामाला ठेवल्यानंतर 1-2 दिवस झाले, आणि 2 दिवस झाल्यानंतर पाटलाच्या मनामध्ये विचार आला, अरे गेल्या 15-20 दिवसापासून आपल्या गोठ्यातील जे गाय आहे ना, ती चाराच खात नाही, नेमका आजारी आहे का काय आहे ते सुद्धा कळत नाही. त्यावेळेस सगळ्यांनी चारा टाकून पाहिला, पण त्या गायीने कोणीही टाकलेला चारा खाल्ला नाही. त्यावेळेस बाळूमामा लहान असताना हातामध्ये कडबा घेतला आणि त्या गाईला त्या ठिकाणी त्या गाईजवळ गेले. गाईजवळ गेल्यानंतर त्या गाईला चारू लागले. त्या गायीने तो घास खाल्ला, तो कडबा खाल्ला. आणि त्यावेळेस चंदू पाटलाला आनंद झाला. तो मोठ्याने त्या ठिकाणी जय जयकार करू लागला, अरे बाळू, अरे आमच्या सगळ्यांच्या हाताने त्या गायीने एकही त्या ठिकाणी काडी खाल्ली नाही, तुझ्या हाताने तो कडबा खाल्ला, खरंच तू भाग्यवान आहेस. त्यावेळेसपासून चंदू काकाने काय केलं, बाळू मामाला आपल्याकडे ठेवून घेतलं. काही दिवस झाले. चंदू पाटलाचा नित्यनेम असायचा काय, घरामधली जी एक खराब झालेली थाली होती ना, ताट होतं, ते ताटामध्ये बाळूमामाला जेवायला द्यायचे, दररोजचा नित्यनेम. काही दिवस झाले. काही दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी बाळूमामाला काही करमेना. बाळूमामाला वाटायला लागला, आता कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, या ठिकाणी काही मन लागत नाही.
त्यावेळेस आपल्याला निघायचं, त्यावेळेस बाळूमामाने काय केलं, त्या थालीमध्ये, त्या ताटलीमध्ये जेवण केलं आणि ती ताटली अशी भिंतीला अटकवली आणि भिंतीला अटकवल्यानंतर त्या ठिकाणी झोपी गेले. झोपी गेल्यानंतर सकाळ झाली. चंदू पाटील त्या ठिकाणी आला आणि त्यांनी बघितलं तर काय, त्या थालीमध्ये, त्या ताटलीमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिसायला लागली. आणि त्यावेळेस त्या चंदू मामाने काय केलं, बाळूमामांचे पाय धरले आणि बाळूमामांना त्या ठिकाणी विनंती केली, बाळूमामा तुम्ही साधे सुधे पुरुष नाही, तर तुम्ही कृष्ण अवतारी आहात, तुम्ही भोलेनाथांचे अवतार आहात. असा जय जयकार त्या ठिकाणी केला. आणि त्या पाटलाने काय केलं, काही आपल्या ज्या मेंढ्या होत्या त्या मेंढ्या बाळूमामाकडे दिल्या आणि बाळूमामाला सांगितलं, बाळूमामा या मेंढ्या तुम्ही चारायचं काम करा. बाळूमामाने त्या मेंढ्या घेतल्या, चारत चारत कुठे आले, पुण्याच्या जुन्नर जवळ आले आणि त्या ठिकाणी मेंढ्या चारू लागले महाराज. खूप सुंदर अशा मेंढ्या त्या ठिकाणी बाळूमामाच्या आहे. आणि त्या ठिकाणी त्या मेंढ्या चारत असताना ते वातावरण, ते बाळूमामाचा महिमा त्या ठिकाणी खूप प्रसिद्ध होत चालला महाराज. एक कवितकाराने खूप सुंदर म्हणलंय महाराज, या जुन्नर रानात बै दिसती पांढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर. या डोंगर वनात बै बै दिसती डोकर, या डोंगर वनात बै बै दिसती कोकर, दिसती कोकर बाळूमामाची लेकर, दिसती कोकर बाळूमामाची मेंढर, दिसती डोंगर बाळूमामाची मेंढर. हे बघ बघ सत्य कसं समोर दिसतया, देऊळ रावळ माझा बाळूमामाचा. सत्य कसं शोभून दिसतया, रावळ देऊळ माझ्या बाळूमामाचं. अक्कलपुराला जाईन मामाचं दर्शन घेईन, अक्कलपुराला जाईन मामाचं दर्शन घेईन, अक्कलपुराला जाईन मामाचं दर्शन घेईन. अक्कलपुराला जाईन मामाचं दर्शन घेईन. हे बघ बघ सत्य कसं शोभून दिसतया, देऊळ रावळ माझ्या बाळूमामाचा. सत्य कसं शोभून दिसतया, रावळ देऊळ माझ्या बाळूमामाचं. हे अक्कलपुराला जाईन मामाचं जन्मदिन होईन, अक्कलपुराला जाईन बाळूमामाचं जन्मदिन होईन. हे बघ बघ सत्य कसं शोभून दिसतया, देऊळ रावळ माझ्या बाळूमामाचा. जुन्नरच्या त्या रानामध्ये आले आणि त्या ठिकाणी मेंढ्या चारू लागले. मेंढ्या चारत असताना गावातील एक स्त्री त्या ठिकाणी आली बाळूमामाच्या दर्शनासाठी. बाळूमामाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि अशी बाजूला बसली. आणि बसल्यानंतर बाळूमामाने काय केलं, आपल्या हातातील काठी आणि घोंगडी बाजूला केली. त्या स्त्रीकडे बघितलं, पण बघत असताना त्या ठिकाणी दृष्टी काय झाली, वाईट दृष्टीने त्या स्त्रीकडे बघितल्या गेलं. बाळूमामाने विचार केला, अरे सगळं जग आपल्याला संत म्हणतं, देव म्हणतं, आणि आपण काय केलं, त्या स्त्रीकडे वाईट नजर करून बघितलं. बाळूमामाने त्या ठिकाणी काठी ठेवली, घोंगडी खाली ठेवली, हातामध्ये चाबूक घेतला आणि स्वतःला बडवायला चालू केलं. महाराज इतकं स्वतःला बडवलं, इतकं स्वतःला बडवलं महाराज, अंगामधून रक्त त्या ठिकाणी पडायला लागलं, एवढं बरडून घेतलं महाराज. आणि त्याच ठिकाणी संत बाळूमामाने त्या मेंढ्या
सगळ्या लोकांच्या हवाली करून दिल्या, जे त्या ठिकाणी पालन करणारे होते त्यांच्या हवाली करून दिल्या आणि तिथून ते परत आपल्या घरी आले आणि घरी आल्यानंतर आईचं दर्शन घेतलं, आईला सर्व हकीकत सांगितली आणि सर्व हकीकत सांगितल्यानंतर आईला सांगितलं, आई आता मी इथे राहणार नाही, मी चाललो आता जंगलामध्ये, त्या भगवंताची सेवा, त्या भगवंताचं नामचिंतन मला करायचं आहे, मी या ठिकाणी राहणार नाही. आईचा निरोप घेतला, जंगलामध्ये निघून गेले आणि जंगलामधून जात असताना एका गावामध्ये दोन भावंड, त्या ठिकाणी त्यांची शेती होती आणि शेती करत असताना ते त्या ठिकाणी नांगरणी करत होते आणि त्या दोघांमध्ये भांडण चालू होती आणि बाप साईडला उभा त्या ठिकाणी त्या दोघांना दापत होता. बाळूमामा त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते लांबच उभे होते, त्यांनी फक्त बघायचं काम केलं, नेमकं करताय काय. त्या दोघा भावामध्ये भांडणं चालू होती, बाप त्या ठिकाणी दापत होता, मुलं म्हणायचे, त्यांच्या वावरामध्ये एक मोठं वारुळ होतं आणि मुलं म्हणायचे हे वारुळ आम्हाला त्या ठिकाणी काढून टाकायचंय, बाप म्हणायचा आहे हे वारुळ काढू नका, हे वारुळ या ठिकाणी राहू द्या. पण मुलांनी काही ऐकलं नाही, त्या ठिकाणी नांगर चालवला महाराज, त्या वारुळामधून तो नांगर चालवला. पण बाळूमामांनी काय केलं, दोन्ही हात पुढे केले आणि दोन्ही हात पुढे केल्याबरोबर त्या वारुळामधून एक मेंढी त्या ठिकाणी बाहेर निघाली आणि ती मेंढी बाळूमामाने स्वतःकडे ठेवून घेतली आणि ती मेंढी काही अशी साधीसुधी नाही महाराज, तिचा जन्म झालेला नाही, तिचं प्रागट्यीकरण झालेलं आहे, म्हणून ह्या मेंढीला एवढं मोठं महत्त्व आहे महाराज. आणि त्यावेळेस बाळूमामाने एक शब्द सर्व जगाला सांगितला, रे मी जरी नसलो ना पण या मेंढीच्या रूपाने मी तुमच्या सर्वांमध्ये आहे, म्हणून तुम्ही काय करा, मेंढीची सेवा करा महाराज. तेव्हापासून बाळूमामा मेंढीचं पालन करू लागले महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजही या मेंढींचं फार मोठं महत्त्व या जगामध्ये आहे, बाळूमामांचं मोठं महत्त्व या जगामध्ये आहे महाराज. कारण संतांशिवाय जग चालू शकत नाही. कारण बघा, एक शिक्षक जर चुकला ना महाराज, एक पिढी चुकत असते आणि एक संत जर चुकला ना महाराज, सगळं जग चुकत असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांचा महत्व फार आगळं वेगळं शास्त्राने सांगितलेलं आहे की संत हा कोण आहे. संत हा कोण आहे, संत हा कुळीचा राजा आहे महाराज. संत हा प्राण विसावा माझा आहे महाराज. गुरु हा प्राण विसावा माझा आहे. म्हणून गुरुशिवाय संताशिवाय जग चालू शकत नाही महाराज. खऱ्या अर्थाने आपल्या हिवर गावाचं फार मोठं भाग्य आहे की अशा संतांची संगत आपल्याला करायला मिळत आहे. कारण संतांची संगत ही फार विशेष महाराज. एकदा नारदाला प्रश्न पडला. नारद विष्णू भगवंताजवळ गेले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता संत संगतीचं महत्त्व काय आहे आम्हाला सांग. संतांचे काही क्षण जरी संत संगत लाभली तर काय होत असतं आम्हाला सांग. त्यावेळेस विष्णू भगवंताने सांगितलं, नारदा तुला संत संगतीचं महत्त्व ऐकायचं ना, ऐक. तू काय कर, मी सांगेल तसं कर, म्हणजे तुला संत संगतीचं महत्त्व कळेल. नारद म्हणाले, ठीक आहे विष्णू भगवंता, सांगा मला काय करावं लागेल. विष्णू भगवंताने सांगितलं, नारदा काय कर, पृथ्वी लोकावर जा. पृथ्वी लोकावर जाऊन एका गटारीमध्ये एक किडा आहे, त्या किड्याला जाऊन विचार संत संगतीचं महत्त्व काय आहे. नारद भगवान परमात्मा त्या ठिकाणी पृथ्वी लोकावर आले आणि पृथ्वी लोकावर आल्यानंतर त्या गटारीजवळ गेले आणि त्या किड्याला प्रश्न केला, रे संत संगतीचं महत्त्व काय आहे. एवढं शब्द ऐकल्याबरोबर त्या किडा त्या ठिकाणी गतप्राण झाला. परत नारद महर्षी भगवंताजवळ आले आणि भगवंताला प्रश्न केला, रे भगवंता मी त्याला विचारलं संत संगतीचं महत्त्व काय आहे. एवढा शब्द ऐकल्याबरोबर तो किडा मरून गेला. आता तूच सांग मला. त्यावेळेस भगवान परमात्माने सांगितलं, आता एक काम कर, परत पृथ्वी लोकावर जा
पृथ्वी लोकामध्ये जाऊन एका झाडावर एक सरडा आहे, त्या सरड्याला जाऊन विचार संत संगतीचं महत्त्व काय आहे. परत नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि त्या सरड्याला विचारू लागले संत संगतीचं महत्त्व काय आहे. एवढा शब्द ऐकल्याबरोबर तो सरडा देखील मरून गेला. परत नारद महर्षी भगवंताकडे आले आणि भगवंताला सांगितलं, अरे भगवंता तो सुद्धा मरून गेला, आता तूच सांग, मी काय कुठे जाणार नाही. परत विष्णू भगवंताने सांगितलं, एक काम कर, आता काय कर, परत तू पृथ्वी लोकावर जा, त्या आंब्याच्या झाडावर एक पोपट बसलेला आहे, त्या पोपटाला जाऊन विचार संत संगतीचं महत्त्व काय आहे. परत नारद महर्षी त्या ठिकाणी गेले, त्या पोपटाला विचारू लागले, तो पोपट सुद्धा गतप्राण झाला. परत नारद महर्षी विष्णूकडे आले आणि विष्णूला सांगितलं, अरे विष्णू हे काय लावलं माझ्या पाठीमागे, जिथं जावा ज्याला विचारावं तो मरत आहे, आता तूच सांग, मी काय कुठे जाणार नाही, मी काय आता कुठे जाणार नाही, तूच सांग. त्यावेळेस विष्णू भगवंताने सांगितलं, आता शेवटचं आहे, तू काय कर, पृथ्वी लोकामध्ये असं एक राज्य आहे, त्या राज्यामध्ये एक राजा आहे आणि त्या राजाला 12 वर्षानंतर एक मुलगा झालेला आहे, त्या मुलाला जाऊन विचार संत संगतीचं महत्त्व काय आहे. आता नारद महर्षी घाबरले, कारण आपण ज्या प्राण्यांना विचारलं त्या प्राण्यांना पाठीमागे कोणी नव्हतं महाराज, कोणी विचारणारं नव्हतं, परंतु राजाचा मुलगा आणि तोही 12 वर्षाने झालेला, आणि जर आपण त्याला विचारलं संत संगतीचं महत्त्व, तो जर मेला तर राजा आपल्याला जिवंत सोडणार नाही. म्हणून नारद महर्षी काही जायला तयार नाही, परंतु विष्णू भगवंताने सांगितलं, अरे नारदा बिंदास जा, तुझ्या केसालाही धक्काच लागणार नाही. नारद महर्षी त्या ठिकाणी भजन करत करत त्या राज्यामध्ये आले. त्या राज्यामध्ये आल्यानंतर त्या राजाच्या राजवाड्यामध्ये गेले. राजाने पाहिलं नारद महर्षींचं आगमन झालेलं आहे, नारद महर्षी या ठिकाणी आलेले आहे, त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना 5 पक्वान्नाचं जेवण दिलं. आणि जेवण झाल्यानंतर नारद महर्षी त्या बालकाजवळ गेले आणि त्या बालकाला प्रश्न केला, अरे संत संगतीचं महत्त्व काय आहे. काही 2 महिन्याचं ते बालक, त्याला वाचा फुटली आणि वाचा फुटल्यानंतर ते बालक बोलू लागलं, अरे नारदा, ज्या वेळेस मी गटारीतला किडा होतो त्यावेळी तुझी काही क्षणभर संगत घडली, मी त्या योनीतनं मुक्त झालो आणि सरड्याच्या योनीला आलो. परत तुमची मला संगत लाभली, परत मी त्या सरड्याच्या योनीतनं मुक्त झालो आणि पोपटाच्या योनीला आलो. परत तुमची मला संगत काही क्षणभर लाभली, परत मी त्या पोपटाच्या योनीतनं मुक्त झालो आणि आज या राजाचा मुलगा म्हणून जन्माला आलो. ही संत संगतीची ताकद आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा, आलो सन्मुख तो कैसा, आलो सन्मुख तो कैसा, अशी संतांची ताकद आहे महाराज. आणि असे संत आपल्या गावामध्ये आलेले आहे. परंतु एक गोष्ट आहे महाराज, आपल्या मागच्या जन्माचं अनेक असं पुण्य त्या ठिकाणी आपल्या पदरी असेल, आपल्या गावाच्या पदरी असेल, म्हणून संत बाळूमामा आपल्या गावामध्ये आले. नाही तर संतांची भेट सहजासहजी होत नाही महाराज. बहु अवघड हाय संत भेट, 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 परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, ऐसे वर्म मला भावी महाराज.
संतांची संगत आपल्याला सहजी मिळत नाही महाराज. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. काहीतरी आपल्या मागच्या जन्माचं पुण्य असेल म्हणून असे संत महात्मे आपल्या दरबारामध्ये आलेले आहे. कारण ज्ञानोबाराय सांगतात, व्याघ्र सिंहाचे दूध जोडी, चंद्रामृत या हाता पडी, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. एक वेळेस आपल्याला वाघिणीचं दूध काढता येईल महाराज. चंद्रावर जाऊ, चंद्र आपल्या हातामध्ये येऊ शकेल, परंतु अशा संतांची भेट आपल्याला होऊ शकत नाही महाराज. एवढं अवघड आहे महाराज, एवढं अवघड संत भेटी आहे. एवढी अवघड असताना सुद्धा आपल्याला अशा संतांची प्राप्ती झाली, किंबहुना असे संत आपल्या दरबारामध्ये आले. याचं एकच कारण आहे अभंगाचं दुसरं चरण. तेथे जातो तेथे पूर्व पुण्य जरी, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, होती सानुकूळ, होती सानुकूळ. पूर्व पुण्य जरी, पूर्व एकच कारण आहे, ते कारण म्हणजे पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नोपजे तेथे. आपल्या सर्वांच्या पदरी अनंत जन्माचं पुण्य, मागच्या जन्माचं पुण्य पदराला असल्यामुळे श्री संत बाळूमामांचं वास्तव्य आपल्या गावामध्ये आहे, त्यांची संगती आपल्याला लाभते आहे महाराज. याचं कारण फक्त एवढीच गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज संत संगत झाली, सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या, मग हाच खरा लाभ आहे का? कारण आमच्याकडे जो लाभ आहे तो कोणता लाभ आहे? धन आहे, पुत्र आहे, पैसा आहे, अडका आहे, जमीन आहे, बंगला आहे, सर्व गोष्टी आमच्याकडे असताना तुम्ही याला खरं भाग्य समजता, अशा संतांची संगत करायला होता. पण आमच्याजवळ तर सगळंच आहे, परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे खरं भाग्य नाही. अभंगाचं तिसरं धनपुत्र दारा भाग्य तरी, भाग्य तरी भाग्य तरी नवे, धनपुत्र दारा भाग्य तरी नवे, धनपुत्र दारा भाग्य तरी नवे, धनपुत्र दारा भाग्य तरी नवे,
एकदा टाळी वाजवा महाराजांसाठी. सुंदर. बघा, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे खरं भाग्य नाही. धन मिळणं, पुत्र होणं, बंगला येणं, जमीन होणं हे खरं भाग्य नाही. खरं भाग्य जर काय असेल, निकट वास बरा संताप आहे. खरं भाग्य जर काय असेल तर संतांची संगत आहे, संतांचा निकट वास खरा आहे. संत बाकी दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा. संत दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा. दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. म्हणून खरा जर लाभ कुठे असेल तर संतांच्या संगतीत आहे, संतांच्या जवळ आहे. बाकी धनामध्ये नाही, पुत्रामध्ये नाही. बरोबर की नाही? महिला मंडळ आहे का जाग्या? आहे का? मुलं आहे तुम्हाला? काय झालं, असंच आमच्या गावाकडे एक नवीन जोडपं लग्न झालं आणि मुंबईला राहायची. छोटीशी खोली 10 बाय 10ची. त्या खोलीमध्ये त्या ठिकाणी ते बेडवर झोपले. ती म्हणायला लागली, का हो आपण मुंबईमध्ये राहतो, आपली खोली छोटीशी 10 बाय 10ची, जर आपल्याला एखादा मुलगा झाला तर त्याला कुठे झोपवायचं? तो म्हणे तू तिकडे सरक, मी इकडे सरकतो, दोघांच्या मध्ये त्याला त्या ठिकाणी झोपवू. परत तिने विचार केला आणि त्यांना सांगितलं, का हो जर जुळे झाले तर? तो म्हणे तू अजून तिकडे सरक, मी अजून इकडे सरकतो आणि दोघांच्या मध्ये आपण त्यांना झोपवू. परत ती विचार करू लागली, का हो जर या दोघांच्या पाठीवर जर एखादी मुलगी झाली तर तिला कुठे झोपवायचं? त्यावेळेस त्याने सांगितलं, तू तिकडे सरक, मी इकडे सरकतो. जसा सरकला तसा खाली पडला, तसं कंबरच मोडलं महाराज, कंबरच मोडलं. बरं मला सांगा, झालेल्या मुलाने मोडलं का न झालेल्या? महिला मंडळ, झालेल्या मुलाने मोडलं का न झालेल्या? मग झालेले काय आरती करता का हो? बरोबर की नाही? म्हणून खरा लाभ काय पुत्रामध्ये आहे का? पुत्र होणं म्हणजे खरा लाभ आहे का हो महाराज? नाही महाराज, खरं लाभ नाही महाराज. खरा लाभ कुठे असेल? संतांच्या संगतीत आहे. धन नाही, पुत्र नाही, धनसुद्धा नाही ना महाराज. ज्या वेळेस मृत्यू आपल्याला घेण्यासाठी येतो त्यावेळेस आपण त्याला जर सांगितलं, अरे बाबा हे 2 कोटी घेन 2 वर्षांनी, असं जमतं का हो महाराज? तुमच्याकडे कितीही गडगंज संपत्ती असू द्या, कितीही पैसा असू द्या, तरीही मृत्यूच्या ठिकाणी चालू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही हे जग सोडाल ना, त्यावेळी तुमच्याबरोबर चांगलं केलेलं कर्म, संतांची संगत, एवढ्याच गोष्टी येणार आहे, बाकी काही येऊ शकत नाही. जर पैशाने जर सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात तर संत महात्म्यांनी काय केलं असतं? धनच गोळा केलं असतं. बरोबर की नाही? जगद्गुरु तुकोबारायांनी धन, किती संपत्ती होती महाराज, किती संपत्ती होती. एवढी संपत्ती असून सुद्धा ती संपत्ती त्यांनी वाटून दिली. जवळ काही ठेवला नाही महाराज, कारण त्यांना माहिती धन काही कामाचं नाही, पुत्र काही कामाचा नाही. बरोबर की नाही? जमीन काही कामाची नाही, बंगला काही कामाचा नाही, सगळं त्यांनी वाटून दिलं महाराज. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली ना महाराज, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी गेले. कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काय झालं? वैराग्य निर्माण झालं. जगद्गुरु तुकोबारायांचे चरण धरले आणि सांगितलं, महाराज एवढी विद्वत्ता, एवढी साधना
तुम्ही कुठून आणली? त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, एवढी साधना फक्त एकाच गोष्टीने आहे, ती म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने, संतांच्या नामचिंतनाने. मग त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की जगद्गुरु तुकोबारायांची परीक्षा घ्यायची. एक दिवस कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, आपल्या सैनिकांना सांगितलं, अरे बाबांनो काय करा, घोडे घ्या, छत्री घ्या, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी नाणे घ्या, सोनं घ्या आणि कुठे जा, जगद्गुरु तुकोबारायांकडे जाऊन तुकोबारायांना द्या. त्या ठिकाणी सर्व साहित्य घेतलं, हिरे माणिक मोती त्या ठिकाणी घेतले. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आले आणि जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला हा नजराना पाठवलेला आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी तो घेतला नाही. उलट सांगितलं, अरे माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, सोने नाणे आवा पृथ्वी के समान, माणिक पाषाण खडे जैसे रा. सोने नाणे आवा पृथ्वी समान, माणिक क्या बात आहे. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, अरे हे खडे हे माती आमच्या काय कामाचे आहे. ते जगद्गुरु तुकोबाराय होते, संत होते महाराज, आणि आपण असतो तर महाराज, चिन्मय महाराज, चिंतामणी महाराज, आपण असतो तर काय केलं असतं, सगळं घेतलं असतं आणि कुठे गेलो असतो, गोव्याला वगैरे, बरोबर की नाही, आपण फिरायला गेलो असतं. कारण आपण काही संत नाही महाराज. पण संत होणं म्हणजे सोपं नाही महाराज, एवढा त्याग आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, अरे हे खडे आमच्या काय कामाची, माती आमच्या काय कामाची, आम्हाला काही लागत नाही, हे आहे तसे तर तसे परत तुम्ही घेऊन जा, आम्हाला याच्यातलं काही लागत नाही. तो नजराणा परत राजवाड्यामध्ये गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना ती बातमी कळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं, अरे एवढे वैराग्यवान जगद्गुरु तुकोबाराय आहे, पण त्याच्यातला एक गडी हुशार होता. तो राजांजवळ आला आणि राजांना सांगितलं, राजे साहेब, जगद्गुरु तुकोबाराय हे लोकांतामध्ये घेत नसेल, त्यांना काय करा, तुम्ही नारळ खालून द्या किंवा टेबला खालून द्या, बरोबर की नाही, तेव्हा ते घेतील. जसं आपण हे नारळ खालून घेत असतो, बरोबर की नाही, तसं तुम्ही काय करा. मग त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं, ठीक आहे, एका पोटलीमध्ये सोनं नाणं भरलं, ती पोटली हातामध्ये धरली आणि भंडारा डोंगरावर गेले. आणि भंडारा डोंगरावर गेल्यानंतर ती पोटली ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय बसायचे, ज्या शिळेवर बसायचे, त्या शिळेवर ती पोटली ठेवली आणि झाडावर जाऊन बसले आणि गंमत पाहू लागले. तेवढ्यात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नामचिंतन करत त्या भंडारा डोंगरावर आले आणि लांबूनच त्या शिळेकडे बघितलं आणि आपल्या भजनाची जागा त्या ठिकाणी बदलून टाकली. भजनाची जागा बदलली. त्यावेळी शिळा तो दगड बोलायला लागला, जगद्गुरु तुकोबाराय, अहो तुमच्या आसन मी या ठिकाणी झाले, कधी ऊन पाहिलं नाही, पाऊस पाहिला नाही, थंडी पाहिली नाही, तुमच्यासाठी मी या ठिकाणी तत्पर होते आणि आज तुम्ही माझ्यावर न बसता भजनाची जागा बदलली. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की आज तुला वीट आलेला आहे, सोन्या चांदीचा वीट आलेला आहे, म्हणून मी माझ्या भजनाची जागा बदलली. त्यावेळेस ती जी शिळा आहे ना, ती सरकंदिशी इंद्रायणीमध्ये गेली, स्नान केलं आणि परत आपल्या जागेवर बसली. आणि त्यावेळेस तिने सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराय, आता तर तुम्ही माझ्यावर बसू शकता ना, कारण तुम्ही म्हणतात की जो इंद्रायणीचा आंघोळ करेल किंवा स्नान करेल, तो त्याचं सर्व पाप, त्याचा सर्व विटाळ त्या ठिकाणी निघून जाईल. मग त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय त्या शिळेवर बसले.
शिळेवर बसल्यानंतर हा प्रकार सर्व कोण पाहत होतं? झाडावर बसून छत्रपती शिवाजी महाराज पाहत होते. त्यांनी झाडावरून दंडशी उडी मारली, खाली आले आणि जगद्गुरु तुकोबारायांचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं, महाराज या शिळेला विटाळ आणण्याचं काम मी केलं, पण मला एक सांगा, तुम्ही एवढं सामर्थ्य, एवढं वैराग्य कुठून आणलं? तर त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की एवढं सामर्थ्य माझ्याकडे फक्त एकाच गोष्टीमुळे आलं, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आणि संतांचं नाम. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजे, संत महात्म्यांचं भजन आपण केलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी वरती हात करा. वा 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 वा, सुंदर. शूटिंगवाले दादा सगळ्यांची शूटिंग करा मस्तपैकी आणि पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी फेमस करा. सगळ्यांनी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय जय, हरि जय जय, जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई. हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय अशा भगवान परमात्म्याच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे. नव्हे नव्हे संतांचं जरी नाव घेतलं महाराज, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर जय बाळूमामा, जय बाळूमामा एवढं जरी म्हणले तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून संत महात्म्यांचं जरी नामचिंतन केलं, नामस्मरण केलं, भगवंताचं नामचिंतन केलं तरी तुमचा उद्धार होत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांकडे एवढं सामर्थ्य आलं ते कशामुळे? नामामुळे आलं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी धन गोळा करत बसले नाही, पैसा साठवत बसले नाही. त्यांनी काय केलं? सर्वांचा त्याग केला, संतांची संगत केली, संतांचं नामचिंतन केलं आणि त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. महाराज विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की पुत्र सुद्धा भाग्यवान नाही, हा लाभ नाही. खरा लाभ जर काय असेल संतांची संगत आहे. बायको सुद्धा खरा लाभ नाही महाराज. आत्ताची गोष्ट वेगळी आहे महाराज. आता सर्वस्व म्हणजे बायको मिळणे फार गरजेचं झालेलं आहे, बरोबर की नाही? आत्ताची गोष्ट सोडून द्या, परंतु बायको म्हणजे सुद्धा खरा लाभ नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कर्कशी संगती बहु झाली फजिती. जर बायको जर चांगली असेल तर ठीक आहे, पण ती जर कर्कशा निघाली तर फार अवघड आहे महाराज, बरोबर की नाही? अहो तुमचंच काय, आमचं सुद्धा कुठं चांगलं आहे महाराज, बरोबर की नाही? आमचं तरी कुठे चांगले आहे. गायना चायनाची बायको म्हणते, ओ महाराज गायना चायनाची बायको काय म्हणते? हो आम्हाला नका चालू शिकू, बरोबर की नाही? आहे ना, झाले ना तुमचं खरं का? बरं, अनुभव असेल चांगला, अनुभव आली अंगा, खरं आहे की नाही? असं आहे महाराज, तुमचं काय आमचं सारखंच आहे, बरोबर की नाही? पखवाजावालीची बायको सांगते आम्हाला नका थापा आणू, बरोबर की नाही? आहे का नाही महाराज? सिस्टीमवाल्याची बायको म्हणते आवाज नका वाढू, बरोबर की नाही? मापतच ठेवा, असं आहे महाराज. ते
यांची जी सोडत नाही, मग आमची काय सोडते का नाही महाराज, आमची सुद्धा लई गागत असते महाराज. आलं बाई कीर्तनावरून घरी गेलं का मग सांगते पिंट्या झोप बुवा आला. बरोबर की नाही, आलं अवघडे महाराज, काय आहे ते बरं आहे, आता चाललंय म्हणून चालत राहावं. बरोबर की नाही. एक दिवस काय झालं, असंच घरी गेलो, कीर्तन झालं, दुपारची वेळ होती, 12-1 वाजले होते महाराज, चिंतामणी महाराज. बरोबर की नाही. घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर तेवढ्यात बायकोने आवाज दिला, ओ इकडे या, बिलगा कपडे धुवायला. मी म्हणलं तुला काही कळतं का नाही, अगं तुझा नवरा कीर्तनकार आहे. बरोबर की नाही, काही बुवा बिया नाही, म्हणून तू काय कर, जास्त माझ्यावर चिडू नको. मी त्याला तोऱ्यावर त्या ठिकाणी बोलण्यासाठी गेलो, तोऱ्यात बोलायला गेलो जोऱ्याने. का बरं चिडते माझ्यावर, अरे माझी तरी काही मर्जी आहे, मला तरी काही समजतं का नाही, माझी मर्जी सुद्धा जपली पाहिजे ना. आज मी धुणं नाही धुणार, पहिलं भांडे धुतो आणि मग धुणे धुतो. बरोबर नाही महाराज, अशी अवस्था आहे महाराज. म्हणून बायको जर चांगली भेटली ना तर चांगलं आहे महाराज, जर वाईट भेटले ना फार अवघड आहे, फार अवघड असतं महाराज. एका मित्राचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याचा संसार त्या ठिकाणी चालू झाला, परंतु बायको ही कर्कशा होती. कर्कशा म्हणजे फार हुशार होती, फार हुशार होती. ती काय करायची, नवऱ्याने जर सांगितलं ना चहा ठेव, ती चहा नव्हती ठेवत महाराज, वेगळंच काहीतरी करायचं, कारण तिला उलटं करायची सवय होती. तिला जर स्वयंपाक करायला लावला तर ती स्वयंपाक नव्हती करत, चहा बनवत होती. असं वेगवेगळे ते, आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी त्रासून गेला, आता करायचं तरी काय. आणि असाच एका मित्राकडे गेला आणि त्याने सांगितलं, अरे हे काम कर, तू काय कर, तिच्या उलटं बोलायचं म्हणजे ती सुलटं करेल. बरोबर की नाही, तिच्या उलटं बोलायचं म्हणजे ती सुलटं करेल. मग काय झालं, तेवढ्यात काही दिवसाने त्या स्त्रीचा भाऊ आला आणि भाऊ आल्यानंतर नवऱ्याने सांगितलं, अगं फार दिवसानंतर तुझा भाऊ आलेला आहे, मग तू काय कर, तुझ्या भावाला मस्त पुरणपोळी स्वयंपाक कर, भजे कर, कुरडाई कर, कारण फार दिवसानंतर तुझा भाऊ तुला भेटण्यासाठी आलेला आहे, मग एवढं त्याचा आदरातिथ्य कर, त्याला भारी भारी जेवू घाल. त्यावेळी तिने सांगितलं, ओ गुपचेत वासा, माझ्या भावाला एवढं सगळं नाही करायचं, पिठलं भाकरी बनवते आणि त्याला काढून देते, याला एवढंच पाहिजे होतं महाराज. भाऊ आला, पिठलं भाकर बनवली, भाऊला जेवू घातलं. भावाने विचार केला, अरे मी एवढ्या वर्षानंतर ताईला भेटायला आलो आणि ताईने काय केलं, पिठलं भाकरी केले, मला काय भेटत नाही का घरी. तसं त्याने खाल्लं, निघून गेला. काही दिवस गेले, काही दिवसानंतर त्याच्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं आणि वर्षश्राद्ध जवळ आलं आणि त्याने सांगितलं, अगं ऐकते का, माझ्या वडिलांचं त्या ठिकाणी वर्षश्राद्ध जवळ आलेलं आहे, तू काय कर, ब्राह्मणाला बोलू नको, पूजा वगैरे करू नको, पिंडदान करू नको, अन्नदान करू नको, ब्राह्मणाला कोणालाही बोलू नको. तिने सांगितलं, का बर, मी करेलच, कारण तिला उलटं वागायची सवय होती. श्राद्धाचा दिवस आला, ब्राह्मण देवतेला बोलवलं, त्या ठिकाणी पाचीपक्वान्नाचं जेवण बनवलं, पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान झालं. आणि त्यावेळेस पिंड हे त्या नदीमध्ये वाहण्यासाठी ब्राह्मण देवतेने सांगितले. त्यावेळेस याने सांगितलं, अगं हे काय कर, हे गटारीमध्ये टाकून दे, नदीमध्ये टाकू नको हे पिंड. ती म्हणे, का बर, मी नदीवरच जाईल. आणि चालू लागले ना महाराज, नदीवर गेली. हा इकून मागून आरडायचा, जोरात सांगायचा, अगं नदीवर जाऊ नको. ती म्हणे, मी जाईलच. अगं जाऊ नको, ती म्हणायची, मी जाईलच. नदीवर आली, थोडंसं पाण्यामध्ये गेले, हा जोरात आरडू लागला, अगं मध्ये जाऊ नको, बुडशील, अगं मध्ये जाऊ नको, बुडशील. हे म्हणायचे, मी जाईलच. अगं जाऊ नको, हे म्हणायचे, मी जाईलच. जशी मध्ये मध्ये गेली तशीच वाहून गेली महाराज. बरोबर की नाही, अशी अवघड परिस्थिती. म्हणजे कर्कशे संगती बहु झाली फजती. म्हणून खरा लाभ धनही नाही, पुत्रही नाही, बायको सुद्धा नाही. खरा लाभ जर कुठं असेल तर संतांच्या संगतीमध्ये आहे. आणि अशा संतांच्या संगतीमध्ये आपल्याला आपला जीव जरी देता आला तरी चालेल. अभंगाचं शेवटचं, तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे
होती सारा पूर्ण पुण्याची होती अशा संतांच्या चरणाजवळ काय करायचं? वा तुका म्हणे हेची करावी मिरासी आणि बळी संतापाशी द्यावा जीव. जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलं? अशा संतांच्या चरणाजवळ काय द्यायचं आहे? जीव द्यायचा आहे. बरोबर की नाही? मग आज कोण कोण देतं जीव?
माझ्यासमोर, म्हणजे संतांच्या चरणावर हात वरती करा बरं. महाराज मरणाला लोक घाबरता. महाराज ज्ञानोबाराय सांगतात, आगा मर हा बोल नसात. या खाण्याला म्हणलं ना जा मर, तरी लोक चिडतात. मला मर म्हणतो तुझं थोबाडच पुढेल. बरोबर की नाही महाराज? असे आहे महाराज. पण जगद्गुरू लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. जगद्गुरू तुकोबराय ना ते सांगायचं नाही बघा. जगद्गुरू तुकोबराय सांगायचं आहे, तुका म्हणे हेची करावी मिरासीन बळी संतापाशी द्यावा जीव. संतांच्या चरणाजवळ जीव द्यायचा, पण कसा द्यायचा? काया वाचा मनाने आपल्या सेवेने त्यांच्या चरणावर जीव द्यायचा आहे. कारण काया वाचा मनाने सर्वस्व आपण काय करायचं आहे? त्या संतांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. आणि एकदा का तुम्ही अर्पण केलं की जगात सगळ्यात सुखमय जीव फक्त तुम्हीच असाल. कारण ज्यावेळेस संत हे सर्वस्व सोडत असतात, धन पुत्र सर्व सोडत असतात, त्यावेळेस ते सुखमय होत असतात. आणि एकदा का आपण अशा संतांच्या चरणाजवळ एवढं सर्वस्व अर्पण केलं तर आपण सुद्धा सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे की अशा संतांच्या संगतीत आपण आहोत, अशा संतांची संगत आपल्याला लाभलेली आहे. याचा अर्थ असा आहे महाराज, जसं त्या किड्याचा त्या पोपटाचा उद्धार झाला तसा आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा त्या बाळूमामांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व मायपित्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा आलेला योग असे आमचे परम आदरणीय अण्णा महाराज ठेपले, त्याचबरोबर सानप महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा आलेला योग, दोन्ही महात्म्यांच्या चरणी वंदन करतो, त्यांचे आभार प्रगट करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे परम आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे चिंतामणी महाराज, वा नावातच किती सुंदर आहे महाराज, चिंतामणी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे खूप खूप आभार या ठिकाणी प्रगट करतो. त्याचबरोबर या ठिकाणी मृदुंगाची साथ करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे परम आदरणीय, ज्यांचं वादन म्हणजे साक्षात इंद्रासारखं वादन ज्यांचं आहे, असे आमचे मुकुंद महाराज. बरोबर ना? आमचे मुकुंद महाराज, त्यांच्याही चरणी वंदन करतो, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर इकडे आहे बारीक पण आवाजात आहे एकदम कडकपणा, असे आमचे परम आदरणीय विजय महाराज. बरोबर? वा वा, खऱ्या अर्थाने आज त्यांनी त्यांच्या गायनाने विजयच मिळवलेला आहे. एकदा या तिन्ही महात्म्यांसाठी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले आमचे देशमुख महाराज, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सीताराम महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले सीताराम महाराज, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर आमचे महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी वंदन. त्याचबरोबर सर्व संस्थेतील विद्यार्थी म्हणजे आमचे घुमरे महाराजांचे, बरोबर, घुमरे राहुल महाराज डुमरे यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी प्रगट करतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे आमचे सिस्टमवाले दादा, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार, त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर या सर्व कीर्तनाची शूटिंग या ठिकाणी ज्यांनी केली असे आमचे मित्र ऋषीदादा, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार, त्यांच्याही चरणी वंदन. तुम्हा सर्व मायपित्यांच्या चरणी वंदन करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. फक्त 1-2 मिनटं आपण बाळूमामाचं भजन घेऊ.